मुंबईच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये एक 30 वर्षाची महिला दाखल झालेली आहे. तिच्या म्हणण्यानुसार तिच्यावरती शारीरिक अत्याचार करण्यात आलेला होता आणि यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा होत्या. तिने दिलेल्या स्टेटमेंटप्रमाणे 12 जुलै 2025 या दिवशी गोरखपूर ते मुंबई या दरम्यान ट्रेनमध्ये प्रवास करत असताना वॉशरूममध्ये गेलेली असताना तिच्या मागून एक अनोळखी तरुण बाथरूममध्ये आलेला आहे आणि बाथरूममध्ये तिच्यावरती शारीरिक जबरदस्तीने अत्याचार केलेले आहेत आणि त्यावेळेला तिला प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा झालेल्या आहेत. अशा स्वरूपाच्या दिलेल्या स्टेटमेंटमुळे दवाखान्याने पोलिसांना देखील ही सगळी बातमी दिलेली आहे. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही जी महिला आहे, ही महिला मुंबईमध्ये उतरल्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी गेलेली होती, या ठिकाणचे पुरावे किंवा CCTVचा मार्फत तपास पोलिसांनी केलेला आहे आणि पोलीस पुन्हा एकदा त्या महिलेकडे गेलेले आहेत. विचारपूस केलेली आहे. कारण तिने सांगितलेल्या गोष्टी आणि सत्य याच्यामध्ये फारकत येत होती आणि त्यावेळेला खोलवर तिची चौकशी केली असता पोलिसांना काही गोष्टी धक्कादायक पद्धतीने तिने सांगितल्या आहेत. 12 जुलै या दिवशी मुंबईमध्ये उतरल्यानंतर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये तिने रूम घेतलेली आहे. तिथे गेल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले आहेत आणि हे शारीरिक संबंध प्रस्थापित होत असतानाच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा झालेल्या आहेत. तिला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं, परंतु आपण जर का आपल्या बॉयफ्रेंडसोबत असताना किंवा शरीर संबंध प्रस्थापित करतेवेळी जर का जखमा झाल्या असं सांगितलं तर बॉयफ्रेंडला अटक होऊ शकते, त्याच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा त्याचं नाव समोर येऊ शकतं. या सगळ्या कारणामुळे हे सगळं सत्य लपवून ठेवण्यासाठी सगळी खोटी कहाणी पोलिसांना किंवा सरकारी हॉस्पिटलला सांगितलेली आहे, परंतु पोलीस या अंतिम सत्यापर्यंत पोहोचलेले आहेत.